आता दिसत आहे का स्क्रीन? दिसत आहे ना सर्वांना स्क्रीन? चला स्टार्ट करूयात. ओके, आपण एक्झाम्पल बघत होतो. जेव्हा एखाद्या आपल्याला डेट दिलेली असते, कोणतीही डेट दिलेली असते, जेव्हा एखादी तारीख दिलेली असते, त्या तारखेचा वार कसा काढायचा हे शिकत होतो. आता समजा आपण आजचीच तारीख घेत होतो. आजचीच आपली तारीख होती ती म्हणजे 18 एप्रिल. आता 18 एप्रिलला कोणता वार आहे? एक मिनिट. काय करायचे असतात? 5 स्टेप मध्ये तुमचा आन्सर येत असतो. पहिली स्टेप लक्षात ठेवायची असतात तुम्हाला, लास्टचे 2 डिजिट, शेवटचे 2 अंक, लास्ट 2 डिजिट. काही नोट्स बनवत बसू नका सध्याला, मी नंतर अनोट केलेली पीडीएफ देईल तुम्हाला. लास्ट 2 डिजिट्स. आता लास्ट 2 डिजिट्स कोणते आहेत इथे? इथे लास्ट 2 डिजिट्स आहेत 21. तर तुम्ही फक्त हे 21 लिहत चला, 21. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे तुम्हाला? दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला करायचं आहे की जे आपण पहिल्या स्टेप मध्ये लास्ट 2 डिजिट काढलेले आहेत, हे लास्ट 2 डिजिट जे काढलेले आहेत त्यांना 21 डिवाइड बाय 4 फक्त करा. ओके, डिवाइड बाय 4 म्हणजे हे नंबर ऑफ लीप इयर्स असतात. तो जर 21 ला आपण 4 ने भाग दिला तर किती भागाकार जातोय? 4 एके 4 आणि 4 पंचे 20. तो इथे आपण 5 लिहायचं. 4 पंचे 20 चा 5 लिहिलेला. ओके. तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्ही काय करायचं आहे? तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्ही दिलेली डेट लिहायची आहे. जी पण तारीख आहे दिलेली डेट, ती डेट लिहायची आहे. तो डेट काय दिलेली आहे? आज आपल्याला डेट दिलेली आहे 18 तारीख. तो इथे आपण ती दिलेली तारीख लिहिली 18 एप्रिल. चौथ्या स्टेप मध्ये काय लिहायचं आहे? तर चौथ्या स्टेप मध्ये तुम्हाला लिहायचं आहे मंथ कोड आणि 5व्या स्टेप मध्ये तुम्हाला लिहायचं आहे इयर कोड. आता हा जो मंथ कोड आहे, हा मंथ कोड तुम्हाला पाठ करायचा आहे. मंथ कोड काय आहे तो पाठ करायचा आहे, मी तुम्हाला दिलेला आहे लिहून मंथ कोड. आता मंथ कोड पाठ करायला जास्त काही कठीण नाहीये, सोपा आहे. लक्षात ठेवा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके, हे आपले 12 महिने आहेत. तर तुम्ही एक कोड फक्त लक्षात ठेवा, 144. हा 12चा वर्ग आहे. नंतर 05चा वर्ग लिहा, 025. हा 05चा वर्ग झाला. नंतर 06चा वर्ग लिहा, 036 आणि 14. हा कोड फक्त तुम्ही लक्षात ठेवा. हा तुम्हाला 12 अंकी कोड जो आहे हा पाठ करायचा आहे. 144 0250 36 146. तर हा कोड तुम्ही पाठ केल्यानंतर तुम्हाला कॅलेंडर चुकतं. आता मंथ कोड बघायचा आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे? एप्रिल महिना आहे. तो एप्रिल महिन्याचा कोड काय आहे बघा. एप्रिल महिन्याचा कोड आहे 0. तो मंथ कोड इकडे झालेला आहे 0. आणि इयर कोड आता इयर कोड सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ते इयर कोड मी अगोदर तुम्हाला समजावतो. इयर कोड कसे लक्षात ठेवायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता सर्वात पहिले तुम्ही काय करा, 1900चा इयर कोड लक्षात ठेवा. 1900चा इयर कोड आहे 0. आता नंतर त्याच्यावरती 1800, नंतर 1700, 1600 आणि कंटिन्यू असे वरती जेवढे पण जातील. आणि खाली काय येणार? खाली येणार 2000, 2100 आणि सो. तो 0 आहे तर इथे फक्त वरती जा, 2 वाढवत, 2 4 6. तो ही जी सायकल आहे 6420 वाली, ही सायकल रिपीट होत असते. 2000चा 6420, 6420 आणि अशा प्रकारे हे कोड असतात. तर आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे कोड कोणते आहेत? 1900ला 0 आणि 2000ला 6.
त्या दोन वरती जास्त क्वेश्चन विचारले जातात, परंतु तुम्हाला सर्व इयरचे कोड पण माहिती असले पाहिजे, जेणेकरून जर बायचान्स एखादा 1716चा क्वेश्चन आला, ओके, जसा गेल्या वर्षी तलाठीला आलेला 2019ला, तर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. ठीक आहे. तर सध्याला आपला इयर कोड काय येणार सांगा. इयर कोड आपला 2000 सेंचुरी, 20th सेंचुरी आपली, बरोबर. त्यामुळे 2000चा इयर कोड काय आहे, तर 2000चा इयर कोड 6 आहे. त्यामुळे इथे इयर कोड काय होणार, तर इथे आपला इयर कोड होणार 6. क्लिअर आहे इथपर्यंत. आता ह्या सर्वांना तुम्ही ऍड करा, या सर्वांना ऍड करा किंवा 7 ने भाग द्या. ओके. सो पहिल्यांदा ऍड करूयात. 21 आणि 5 किती झालेले आहेत, 21 आणि 5 झालेले आहेत 26. 26 आणि 6 किती होतात, 26 आणि 6 होतात 32. 32 आणि 18 किती होतात 50. तो 50 आपली बेरीज किती आलेली आहे, आपली बेरीज आलेली आहे 50. ओके. आता जेव्हा आपण 50 बेरीज आलेली आहे तेव्हा आपलं उत्तर पण येत असतं, लक्षात ठेवा. तुम्ही काय करा, जर त्या 7 ने या 50ला भाग द्या. 7 ने जर 50ला भाग दिला तर काय येईल, 7 ने 50ला भाग दिला तर काय येईल, 7 7 49. आणि 50 मधून 49 जर मायनस गेली तर रिमाइंडर किती उरतं, बाकी किती आलेले आहे, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. ही बाकी आलेली आहे. बाकी किती आहे आपल्याकडे, तर बाकी आलेली आहे 1. ओके. क्लिअर आहे. मी एकदा रिवाइज करतो तुमच्यासाठी. आपल्याला जर दिलेली डेट दिलेली असेल, समजा 18 एप्रिल 2021, आणि त्या दिवसाचा वार विचारलेला असेल आपल्याला की आज वार कोणता आहे, ओके, कोणत्याही तारखेला, तर तुम्हाला 5 स्टेप मध्ये आन्सर यायला पाहिजे. हे 5 स्टेप तुमच्या डोक्यामध्ये एकदम लॉक असल्या पाहिजे. लगेच तुम्ही शेवटचे 2 डिजिट घ्यायचे. 21 घेतले, त्या 21ला इथे जे पण शेवटचे 2 डिजिट असतील इथे त्यांना डिवाइड बाय 4 करायचं. सो 4 5 20. तो 5 घ्यायचे इथे बाकी नाही घ्यायची, इथे आपल्याला भागाकार घ्यायचा. नंतर दिलेली तारीख 18 एप्रिल दिलेला आहे, त्यामुळे 18 घेतले आपण. मंथ कोड आणि इयर कोड हे दोन्ही तुम्हाला पाठ करायचे आहेत. मंथ कोड, एप्रिल महिना आहे त्यामुळे एप्रिलचा मंथ कोड बघितला आपण 0, तर एप्रिलचा मंथ कोड आपण लिहिला 0. नंतर इयर कोड दिलेला आहे, इयर कोड आपल्याला दिलेला आहे 6. हा 6 कुठून आणला, तर इयर कोड पण आपण पाठ केलेले आहेत. इयर कोड, हे इयर कोड आणि मंथ कोड मी तुम्हाला लिहून पण दिलेले आहेत मागे स्लाइड्स मध्ये. ठीक आहे. आता मग काय करायचं, ह्या सर्वांना ऍड करायचं. जर ह्या सर्वांना ऍड केल्यानंतर ऍडिशन किती येते, 50 येते, 50. सो आता तुम्हाला आन्सर काढण्यासाठी, डे काढण्यासाठी, आज कोणता वार आहे हे काढण्यासाठी त्या 50ला जस्ट 7 ने भाग द्या. तो 7 7 49, आणि 50 मधून 49 गेल्यानंतर बाकी किती उरली, बाकी उरते आहे आपल्याकडे 1. सो ही जी बाकी 1 उरलेली आहे, हाच आपल्या क्वेश्चनचं आन्सर असतं. मग हे आन्सर कसं काय असते, तर यासाठी तुम्हाला डे कोड पण माहिती असले पाहिजे. आता डे कोड काय असतात, तर हे मी तुम्हाला घेऊन देतो बघा. जर तुमची बाकी, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे बाकी. ओके. इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ओके, इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे बाकी. आता संडे, जर तुमची बाकी 1 आली, जर तुमची बाकी 1 आली तर तुमचा संडे असतो आन्सर. बाकी 2 आली तर मंडे, बाकी 3 आली तर ट्यूजडे, बाकी 4 आली तर वेनसडे, बाकी 5 आली तर गुरुवार, आणि बाकी 6 आली तर शुक्रवार, आणि बाकी जर 0 आली तर काय असणार आपला शनिवार. सॅटर्डेला आपण पार्टी करतो त्यामुळे 0 असं काहीतरी लक्षात ठेवा. किंवा संडे पासून वीक सुरू होतो, संडे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे, सो संडेला 1 असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता, तुम्हाला जसं करायचं आहे तसं. ओके. ठीक आहे. सर्वांना स्क्रीन दिसते आहे मॅडम, तुम्ही बघा एकदा चेक करा. ओके. स्क्रीन नाही दिसत, सर्वांना स्क्रीन नाही काय दिसत. ओके. कोणी तुम्ही ना मध्येच कोणीतरी स्क्रीन शेअरिंग ऑन नका करत चालू. दिसते ना, नाही दिसत, दिसते भरपूर जणांची मिक्स नाही दिसत, दिसते नाही दिसत, काय दिसते. ओके. परत एकदा पिन करा, मॅथ्स अँड रिझनिंगला परत एकदा पिन करा तुम्ही सर्वांनी. ओके. माझा प्रोफाईल दिसतोय का, ठीक आहे. मी पुन्हा स्क्रीन शेअरिंग ऑन करतो.
मध्येच ना तुम्ही ना स्क्रीन शेअरिंग ऑन नका करत जाऊ. कोणी स्क्रीन शेअरिंग ऑन केली की माझी स्क्रीन ऑटोमॅटिकली बॅक मध्ये जाणार आणि तुमची स्क्रीन शेअरिंग ऑन होणार, लक्षात ठेवा. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे, मध्ये स्वतःची स्क्रीन शेअरिंग ऑन करत जाऊ नका. ओके, आता दिसत असेल. दिसतंय का स्क्रीन सर्वांना? ओके ओके, ठीक आहे, चला. ठीक आहे. सो आता एकदा रिवाइज करूयात. ठीक आहे. बघा, तुम्हाला काय करायचे आहे, 5 स्टेप्स मी इथे तुम्हाला सांगितलेले आहेत. पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप आहे ती म्हणजे शेवटचे 2 अंक. बघा, आता राहुल राठोड शेअरिंग स्क्रीन. आता परत माझी स्क्रीन जाईल. स्क्रीन दिसतंय का सर्वांना? एकदा कन्फर्मेशन द्या. ओके, ठीक आहे, चला. पहिली स्टेप शेवटचे 2 अंक. दुसरी स्टेप शेवटचे 2 अंक डिवाइड बाय 4. तिसरी स्टेप दिवस. दिवस म्हणजे आपण डेट पण घेऊ शकतो, तारीख पण लक्षात ठेवा. आणि चौथी स्टेप म्हणजे महिना कोड, मंथ कोड. आणि 5वी स्टेप म्हणजे वर्ष कोड. हा, नाहीच दिसणार कारण ना राहुलने स्क्रीन शेअरिंग ऑन केली. ओके ओके, डोंट वरी, पुन्हा ऑन करतो. एक काम करा तुम्ही सर्वजण, लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर करा. युट्यूब वरती 500च्या अराउंड असतील माझे सबस्क्रायबर. ते 1000 करा. आपण उद्यापासून जसे 1000 होतील तसे युट्यूब वरती आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करूया. ओके, सो इकडे काय प्रॉब्लेमच येणार नाही मग. ओके, कारण युट्यूब वरती जोपर्यंत 1000 सबस्क्रायबर नाही आहेत तोपर्यंत लाईव्ह स्ट्रीमिंग नाही करू शकत. ओके, तो तुम्हाला टार्गेट देतो, रोजचे 100 सबस्क्रायबर ऍड करत चला तुम्ही. ओके, तो 1000 सबस्क्रायबर होतील आणि मग आपण उद्या जेव्हा जसे 1000 होतील तसे आपण नेक्स्ट डे पासून युट्यूब वरती. हा, 2 अकाउंट दिसत असेल ना, ज्याच्यावरती स्क्रीन शेअरिंग ऑन आहे ना त्याला पिन करा सागर. ओके, चला. ओके, ओके. शेवटचे दोन अंक डिवाइड बाय 4. तिसरा स्टेप दिवस म्हणजे डे, आपली डेट जी पण आहे ती. ओके, आणि चौथी स्टेप आहे महिना कोड, मंथ कोड. आणि 5वी स्टेप आहे इयर कोड. ओके, वर्ष कोड. आता हे कोड तुम्हाला पाठ असले पाहिजेत, लक्षात ठेवा. मी कसे पाठ करायचे ते पण सांगितलेलं आहे. जानेवारीचा कोड 1, फेब्रुवारीचा 4, मार्चचा सुद्धा 4, एप्रिलचा 0, मेचा 2, जूनचा 5, जुलैचा 0. तुम्ही असे उभे लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही आडवे पण लक्षात ठेवू शकता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता जानेवारीला काय लक्षात ठेवायला सांगितलंय? 144, नंतर 05चा वर्ग 025. राहुल राठोड, स्टॉप. मी रि मी रिमूव्ह करून टाकेल. मी रिमूव्ह करून टाकेल. लेक्चर डिस्टर्ब होतंय रे, असं नका करत चलो.
तुम्हाला एकदा कोड फक्त लक्षात ठेवा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जानेवारीचा कोड काय आहे इथे लक्षात ठेवा. फक्त तुम्ही आकडे लक्षात ठेवा. हा 12चा वर्ग आहे 144. नंतर 025 हा 05चा वर्ग आहे. नंतर 036 म्हणजे हा 06चा वर्ग आहे. आणि 146. ओके, ह्या 144 मध्ये 2 ऍड केले की 146. आणि हा कोड जो आहे हा आपला नॉर्मल इयर साठी आहे. नॉर्मल इयर साठी आहे म्हणजे ज्यांना 4ने भाग जात नाही. लीप इयर असेल तर काय करायचं, लीप इयर जानेवारी आणि फेब्रुवारी, जर लीप इयर असेल तर जानेवारी आणि फेब्रुवारीचा कोड चेंज होतो. कोड काय होतो, -1 होतो तर इथे 0 येणार आणि 4 - 1 केल्यानंतर इथे 3 येणार. म्हणजे लीप इयर मध्ये जानेवारीचा कोड काय होणार 0 आणि फेब्रुवारीचा कोड काय होणार 3. बाकी कोणाचाही कोड चेंज होत नाही. मार्चचा ऍज इट इज, एप्रिलचा ऍज इट इज वगैरे सर्व इतर कोड सर्व ऍज इट इज राहत असतात. फक्त 2 कोड चेंज होतात, ते म्हणजे जानेवारीचा 0 होता, 1च्या ऐवजी 0 होतो आणि फेब्रुवारीचा 4च्या ऐवजी 3 होतो. इतकं तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. मग इयर कोड कसे आलेले आहेत ते पण मी सांगितलेले आहेत. बाकी तुम्ही तुमच्यासाठी मी इथे साइड मध्ये ठेवलेले आहेत. ओके, इयर कोड 1600 सेंचुरी असेल तर 6, 1700 असेल तर 4, 1800 असेल तर 2, 1900. हे 2 इयर कोड आहेत, हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत. कारण आपल्याला परीक्षेमध्ये क्वेश्चन आला तर 1900 आणि 2000 वरती येण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे. ठीक आहे. आणि डे कोड पण आपण सांगितलेलेच आहेत. संडे असेल तर 1, मंडे असेल तर 2, 3, 4, 5, 6 अँड 0 पर्यंत. क्लिअर आहे? ओके, आता तुम्हाला मी डेट देतोय. ती डेटची अजून एक डेट काढून दाखवतो आणि तुम्ही पण ट्राय करून कमेंटमध्ये आन्सर सांगू शकता. सपोज एखादी डेट मी तुम्हाला दिलेली आहे 26 जानेवारी 1970. ओके, 1970. आता ह्या दिवशी कोणती डेट असेल हे विचारलेलं आहे आपल्याला. तर काय करणार पहिली स्टेप मध्ये, पहिली स्टेप आहे आपली शेवटचे 2 अंक, लास्ट 2 डिजिट्स. तर लास्ट 2 डिजिट्स घेतले आपण 7. सेकंड स्टेप काय आहे, लास्ट 2 डिजिट्स डिवाइड बाय 4. ओके, लास्ट 2 डिजिट्स डिवाइड बाय 4. जर 70 ला 4 ने आपण डिवाइड केले तर किती येतोय, किती येईल सांगा. 4 एके 4, 17 चौक 68 असतात, तो 17 येतील, 17 येतील. क्लिअर आहे? थर्ड स्टेपला काय घेतो आपण, थर्ड स्टेपला आपण डेट लिहत असतो. काय घेत असतो आपण, डेट, तारीख. तारीख किती आहे आपल्याकडे, तारीख आहे 26. ओके, फोर्थ स्टेप. चौथी स्टेपला आपण काय लिहत असतो, तर चौथ्या स्टेपला आपण मंथ कोड लिहत असतो. आता लक्षात ठेवा इथे जानेवारी मंथ आहे त्यामुळे आपल्याला इयर पण चेक करावं लागेल. इयर लीप वर्ष आहे की साधं वर्ष आहे, तर हे साधं वर्ष आहे कारण इथे 4 ने कंप्लीट भाग गेला 9ला. जर लीप इयर असेल तर 70 ला कंप्लीट डिवाइड झाला असता. म्हणजे इथे जर समजा 1972 असला असता तर हे 72 एक लीप वर्ष आहे कारण 72 डिवाइड बाय 4 केला आपण तर 18 4 जार 72 आणि रिमाइंडर 0 येतोय ना त्यामुळे. ओके, लीप वर्षाला 4 ने पूर्ण भाग जात असतो नेहमी. ओके, परागचा आन्सर संडे, श्वेताचा आन्सर संडे. ठीक आहे, बघूया. ओके, आता बघा हे डेट झालं. सो मंथ कोड आपला नॉर्मल इयरचाच येणार. सो नॉर्मल इयरचा मंथ कोड काय आहे 144 आणि जानेवारीच काढायचा आहे. सो जानेवारीचा कोड आपला काय होणार 01 होणार. आणि फिफ्थ स्टेप काय येणार, फिफ्थ स्टेप आपली इयर कोड येणार. सो इयर कोड काय आहे, कोणती सेंचुरी आहे ही 1900 आहे. तर 1900चा इयर कोड किती आहे, 1900चा इयर कोड 00 आहे. ठीक आहे, इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला इयर कोड आणि मंथ कोड दाखवतो. हे बघा, हे इयर कोड आहे. 1900 जर सेंचुरी असेल तर त्याचा इयर कोड 0 आहे आणि 2000 सेंचुरी असेल तर त्याचा इयर कोड 6 आहे. ओके, आणि इथे तुम्हाला मंथ कोड पण दाखवतो. मंथ कोड बघितलेलेच आहे. ओके, मंथ कोड बघा, जानेवारी 144 वगैरे. ठीक आहे, तो आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, ह्या सर्वांना तुम्ही ऍड करा. सर्वांना ऍड करा. सर्वांना ऍड केल्यानंतर काय येईल, सर्वांना मिळवल्यानंतर बेरीज करा. किती येते बेरीज बघा, 70 आणि हे 10 झाले 80. 80 आणि माझी जर बेरीज चुकत असेल तर कमेंट करत चला. ओके, 70 आणि 10 झाले 80, 80 आणि 20 झाले 100. 100 107 आणि 6 किती 113. 114 होत आहे काय बेरीज. ओके, 114 होत आहे काय बेरीज, चेक करा एकदा. 7 आणि 7 4 आणि बरोबर 114 होत आहे ना. ओके, ठीक आहे, 7 114. मग 114 बेरीज झाल्यानंतर जस्ट तिला 7 ने डिवाइड करायचं.
तो 7ने भाग दिला तर काय येईल, 7 एके 7, उरले 4. संडेवाले आन्सर रॉंग आहेत. ओके, 7 एके 7, 11तून 7 गेले 4, हे 4 खाली आले, 7 स 42. ओके, 7 स 42. ओके, सो 44 मधून 42 गेले तर बाकी किती उरली, बाकी आपली 2 उरलेले आहे. सो हा 2 जे असते, ही बाकी जे असते, ह्या बाकीला आपण काय बोलत असतो, तर ह्या बाकीला आपण डे कोड बोलत असतो. आणि डे कोड तुम्हाला माहितच आहे, संडे पासून सुरू होतात. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे. संडेला 1 आणि मंडेला. सो आपली बाकी 2 उरलेले आहे. सो आपल्या या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, या दिवशी आपला असणार आहे सोमवार, आणि सोमवार म्हणजेच मंडे असणार आहे या क्वेश्चनचं. ठीक आहे, समजलेला आहे काय सर्वांना प्रश्न? ठीक आहे, जर नसेल समजला तर होल्ड युअर नर्व्स, अजून मी एक क्वेश्चन घेतोय. तिथून पुढे नाही समजलं तर तुम्ही मग डाऊट विचारू शकता. अजून एक मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला. समजा तुम्हाला जर डेट दिलेली असेल एखादी 15 ऑगस्ट 2010. ओके, 15 ऑगस्ट 2010 ला कोणता वार, तर कसं काढणार? पहिली स्टेप मध्ये काय करणार, ओके, पहिल्या स्टेप मध्ये आपण लास्ट 2 डिजिट घेणार, लास्टचे 2 अंक. लास्टचे 2 डिजिट काय घेणार आपण, तर लास्टचे 2 अंक आहेत 10. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, हे जे 10 आलेले आहेत त्या 10ला डिवाइड बाय 4 करायचं. या 10ला डिवाइड बाय किती करायचं, 4. 4 एके 4 आणि 4 दुने 8. ओके, तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय घेतो, तर तिसऱ्या स्टेप मध्ये आपण डेट घेतो. दिलेली जी पण डेट आहे ती डेट घ्यायची. डेट काय दिलेली आहे, 15. ओके, आणि चौथ्या स्टेप मध्ये आपण काय घेत असतो, चौथ्या स्टेप मध्ये आपण मंथ कोड घेतो, आणि 5व्या स्टेप मध्ये आपण इयर कोड घेतो. ओके, तो मंथ कोड काय असतो, ऑगस्टचा मंथ कोड असतो 03. ओके, एकदा कन्फर्म करतो मी. ओके, ऑगस्ट बघा इथे बघा, ऑगस्टचा मंथ कोड काय असतो 03. ओके, तो इथे आपण लिहिले. आणि इयर कोड बघा 2000 आहे. तो 2000चा इयर कोड काय असणार आहे, तर 2000चा इयर कोड असणार आहे 06. तो आता सर्वांना मिळवा. बघा बेरीज केली तर किती येत आहे, 10 आणि 2 12, 12 आणि 5 17, 17 आणि 10 27, 27 आणि 3 33, नाही 27 आणि 3 30 ना, 30 आणि 6 36, 36 येत आहे. बेरीज किती येत आहे, 36. ओके, संडे आन्सर्स येत आहेत भरपूर. ओके, संडे बरोबर पण वाटतंय ना. तो हे 36 बेरीज झाल्यानंतर ह्या 36ला डिवाइड बाय 7 करा. तो 7 35. इथे हे जे 5 वगैरे आहेत हे आपल्या काय कामाचे नाहीत. आपल्याला इथे फक्त बाकी लक्षात असणं गरजेचं आहे. तो 36 मधून 35 गेले, किती उरली बाकी, 1 उरलेली आहे. तो हा झालेली आपली बाकी. आणि बाकी जी असते ना, त्या बाकीलाच आपण डे कोड बोलत असतो. बाकीलाच आपण काय बोलत असतो, डे कोड. आणि 01 कशाचा डे कोड आहे, तर आपल्याला माहितच आहे, आपण संडे पासून बघत आलेला आहे, संडे मंडे. तर संडेला 1 आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर काय होणार आपलं, ह्या क्वेश्चनचा आपला आन्सर होणार रविवार. या क्वेश्चनचा आन्सर काय होणार आपलं, रविवार. काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत कोणाला? रविवार या क्वेश्चनचा आन्सर सर्वांना समजलेलं आहे का, रविवार. ओके, इथपर्यंत. आता मी 3 एक्झाम्पल्स तुम्हाला सोडून दाखवले. आता जर कोणाला समजले नसेल तर आता तुम्ही कमेंट करू शकतात किंवा माईक ऑन करून पण विचारू शकता. ओके, मी 1 मिनिट वेळ देतोय तुम्हाला. तुमचे कमेंट्स रीड करतो मी तोपर्यंत. ठीक आहे, ओके ओके ओके. हो, आपण घेऊया, डोंट वरी, आपण घेऊया. आपण प्रॅक्टिस आता तुम्हीच करणार आहे, डोंट वरी. आता मी फक्त बसणार आहे. संडे 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 संडे. ठीक आहे, मग नेक्स्ट डेट घेऊयात. आपण व्हेरीफाय करूयात उद्याची डेट. उद्याचीच म्हणजे हे बरोबर आहे का, की मास्टर काहीही शिकवतोय, बरोबर आहे ना. तो आपण उद्याची डेट काढून दाखवा. चला, उद्या कोणता डे असेल, उद्या डेट काय आहे बाय द वे, 19 एप्रिल ना, 19 एप्रिल 2021. या दिवशी कोणता वार असेल सांग. ओके, 19 एप्रिल 2021 ला कोणता वार आहे, म्हणजे उद्या आहे. सर्वांचा आन्सर सोमवार आलंच पाहिजे ना. ठीक आहे, चला वेळ देतोय तुम्हाला फक्त 1 मिनिट. 1 मिनिटामध्ये तुमचं आन्सर आलं पाहिजे. चला लवकर. मंडे. ओके, नक्की आलंय ना भावना मॅडम, की मंडे उद्या आहे माहिती आहे म्हणून डायरेक्टली मंडे. हा, ओके.
वेल डन मस्त. 30 सेकंदाच्या आतमध्ये आन्सर आलेला आहे तुमचं. राहुल, श्वेता, हिमंग्रे, ओके. वेल डन प्रतीक. बाकीच्यांनी पण आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके. सागर, मंडे, राहुल, ओके. तर आवाज का नाही येत? सर्वांना आवाजाचा प्रॉब्लेम आहे का? आवाज येतोय ना? राहुल रतोड, व्हॉट हॅपन? येतोय ना? ठीक आहे. ओके. ओके. सर्वांनी आपला जो चॅनल आहे मॅथ्स अँड रिजनिंग विथ प्रदीप याला सबस्क्राईब करा. त्याचे सबस्क्रायबर वाढवा. 1,000 करा. आपण युट्यूबवरती लाईव्ह जात जाऊयात. आता सध्याला युट्यूबवरती लाईव्ह जाता येत नाही, त्यामुळे हे गुगल मीट वापरावं लागतं. ओके. नेक्स्ट आता हे सोडूयात. आपण हा क्वेश्चन बघूयात. हा क्वेश्चन बघूयात आपण. काय दिलेला आहे आपल्याला? पहिली स्टेप काय आहे लक्षात सांगा. चला, पहिली स्टेप आहे लास्ट टू डिजिट्स. लास्ट टू डिजिट्स घेतले आपण 21. दुसरी स्टेप काय आहे? तर ह्या 21 ला डिवाइड बाय 4 करायचं. सो 21 ला 4 ने भाग दिला तर काय जाईल? 4 पंचे 20. सो 5 येईल. थर्ड स्टेप काय आहे? थर्ड स्टेप मध्ये आपण डेट घेतो. डेट आहे 19. फोर्थ स्टेप मध्ये आपण काय लिहितो? मंथ कोड घेतो. आणि एप्रिलचा मंथ कोड काय आहे? 1440 ना. तर 0 आहे एप्रिलचा मंथ कोड. आणि पाचवी स्टेप काय आहे? इयर कोड. 2000चा इयर कोड काय आहे? 06. तो आता यांना फक्त ऍड करा. आता ऍड केलं तर हे दोघांचे 40 होईल. 40 आणि 5 45 आणि 6 51 होतील. ओके. 51. तो 51 ला जर आपण भाग दिला, कोणी भाग द्यायचा? 7 ने, का तर एका वीक मध्ये 7 दिवस असतात. 7 7 जा 49. तो 51 मायनस 49. तो किती आलेला आहे? रिमाइंडर 2 आलेले आहे. तर ही जी बाकी आहे ही बाकी सर्वात इम्पॉर्टंट असते. ह्या बाकीलाच आपण काय बोलत असतो? ह्या बाकीलाच आपण डे कोड विचारतो. तो डे कोड 02. तो आपल्याला डे कोड माहितच आहे. संडे, मंडे. तो संडेचा डे कोड 1 आहे आणि मंडेचा डे कोड 2 आहे. तर इथून तुम्हाला एकदम हे झालेलं असेल की आपण जो आहे तो कॉन्सेप्ट बरोबर वाला शिकत आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. चला, आता नेक्स्ट डेट घ्या. मग नेक्स्ट डेट कोणती घेणार? चला, एक डेट देतो मी तुम्हाला. रॅन्डम डेट देतो. चला, गांधी बाबांचा बर्थडे बघूयात. 2 ऑक्टोबर 1980. चला, लवकर. 2 ऑक्टोबर 1980. थर्सडे. ओके. गुरुवार आन्सर येत आहे. भावना मॅडम आणि राजेश निमंगरे. ओके. गुरुवार आन्सर येतो. 3 जणांचे आन्सर आलेले आहेत. थर्सडे. गुरुवार. लवकर. 5च आन्सर आलेले आहेत. 1 मिनिट होऊन गेला तरी सुद्धा. गुरुवार. ओके. मंगळवार कसं काय? विनंती राठोड. विनंती चेक करा एकदा. ओके. चला, सोडवायचं आपण.
सोडूयात आपण. लक्ष द्या. काय करणार पहिली स्टेप आपण हे करणार लास्ट 2 डिजिट्स. लास्ट 2 डिजिट काय आहेत 80. ओके, लास्ट 2 डिजिट 80 आहे. दुसऱ्या स्टेपला काय करणार 80 डिवाइड बाय 4. तो 80 डिवाइड बाय 4 20 चौक 80. भाग पूर्ण गेलेला आहे बघा. 80 ला जर 4 ने भाग दिला तर 4 दुने 8, 4 शून्य 0. भाग पूर्ण गेलेला आहे. याचा अर्थ 1980 हे कोणतं इयर आहे? हे एक आहे लीप इयर आहे. ओके, हे एक लीप इयर आहे. परंतु ऑक्टोबर मंथ असल्यामुळे हे लीप इयर आहे की नॉर्मल इयर आहे हे आपल्याला जास्त मॅटर नाही करत. का? कारण लीप इयर मध्ये फक्त 2च मंथचे कोड बदलतात, ते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी. परंतु आपला ऑक्टोबर आहे. ऑक्टोबर मध्ये नॉर्मल इयर पण सेम कोड असतो आणि लीप इयरला पण सेम कोड असतो. इथे जर आपण बाय चान्स आपल्याला डेट दिलेली असते 2 जानेवारी 1980. ओके, 2 ऑफ जॅन 1980. तर तुम्ही जो मंथ कोड आहे तो मंथ कोड घेताना -1 केला असता. का तर लीप इयरचा मंथ कोड -1 होतो, तुम्हाला माहितच आहे, जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये. नॉर्मल इयर साठी जानेवारीचा कोड असतो 1, परंतु लीप इयर साठी तो होतो 0 आणि फेब्रुवारीचा कोड असतो 4, तो होतो 3. ओके, तुम्ही पहिल्या स्लाइड्स मध्ये जाऊन बघू शकता. आता एक आहे 80, दुसरी स्टेप मध्ये 20 आलेला आहे. थर्ड स्टेपला आपण काय घेतो डेट आहे 2. फोर्थ स्टेपला आपण घेत असतो ऑक्टोबर आहे. ऑक्टोबरचा मंथ कोड. ओके, ऑक्टोबरचा मंथ कोड बघितला तर किती येतं? ऑक्टोबरचा मंथ कोड बघा. तर ऑक्टोबरचा मंथ कोड आहे आपल्याकडे 146 ना, सो 1 आहे. ऑक्टोबरचा मंथ कोड आहे 1. फर्स्ट येत आहे. ओके, ठीक आहे. ऑक्टोबरचा मंथ कोड आहे 1. आणि फिफ्थ स्टेपला आपण इयर कोड घेत असतो. इयर कोड काय आहे तर 19th सेंचुरी आहे. तो इयर कोड आपला आहे 0. इयर कोड काय आहे 0. तो ह्या सर्वांचं सम करा. 80 आणि 20 100, 100 आणि 3 103 झालेला आहे. सम केल्यानंतर किती येते बेरीज 103 आलेली आहे. तो आता आपल्याला जस्ट याला 7 ने डिवाइड करायचं. तो 7 ने डिवाइड केले तर काय 14 7 98 असतात ना. तो 7 1 जर 7, उरले 3 33 आणि 7 28 उरले 5. तर ही जी बाकी उरलेली आहे आपल्याला, बाकी किती उरलेली आहे? बाकी आपल्याकडे आलेले आहे 5. आणि ही बाकी जे असते हेच आन्सर असतं. बाकीला आपण काय संबोधतो? ही जी बाकी असते त्या बाकीला आपण डे कोड असं समजायचं असतं. या बाकीला आपण काय समजतो? डे कोड. तो 5 डे कोड कशाचा आहे? संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे. हे 1 2 3 4 आणि 5. सो आपल्या या क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे? या क्वेश्चनचा आपला आन्सर येणार आहे गुरुवार. ओके, या क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे आपल्या? गुरुवार, थर्सडे. ओके, ऑलमोस्ट सर्वांचं तुमचं आन्सर करेक्ट आलेलं, ज्यांनी आन्सर दिलेले त्यांनी. ओके, थर्सडे. ओके, वेल डन, व्हेरी गुड. ओके, आतापर्यंत जेवढे पण क्वेश्चन झालेले आहेत, हा क्वेश्चन नंतर हा क्वेश्चन, यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील का? आपण आतापर्यंत 5-6 क्वेश्चन बघितले, यामध्ये सर्वांना कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर विचारा, नाहीतर मग नेक्स्ट क्वेश्चन देतो तो सोडवा पटापट. ओके ओके ओके, ठीक आहे. हा प्रकार 2 आपण एका मिनिटाने बघूयात. तुम्हाला अजून एक मी डेट देतो, चला प्रॅक्टिस करा. सपोज मी तुम्हाला एक डेट दिलेली आहे. डेट तुम्हाला एक देतो मी, 4 फेब 2020. याची काढा, याचा वार काढा लवकर. 1 मिनिट वेळ देतोय तुम्हाला मी फक्त. 4 फेब्रुवारी 2020. 4 फेब्रुवारी 2020. मंगळवार एक आन्सर आलेला आहे. मंगळवार. ओके, दोन आन्सर मंगळवार आलेले आहेत, ते पण 15 ते 20 सेकंदांमध्ये फक्त. ओके,
मंगळवार 3 मंगळ मंगळ मंगळ. ओके, आता तर लाईन लागली दोनची. मंगळवार. ओके, मंगळवार. बाकीचे पेन आणि वही वगैरे घेऊन बसा. ओके, निवांत झोपू नका बेडवरती. ओके, काही इथे पिक्चर नाही चालला. हा, उद्याचं लेक्चर आहे. उद्याच्या लेक्चरला तुम्ही फक्त झोपून लेक्चर बघा, काही प्रॉब्लेम नाही. उद्या मी तुम्हाला पेन आणि नोटबुक घ्यायला सांगणार पण नाही, परंतु आजच्या लेक्चरला तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. ओके, उद्या जीकेचं लेक्चर असेल तो उद्या तुम्ही निवांत झोपून बघू शकता, परंतु त्याचे नोट्स पण बनवायचे. आता तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे, ट्राय करायचं आहे. ओके, उमेश आन्सर आले नाही तुझे अजूनपर्यंत. ओके, आज ट्युजडे आहे की थर्सडे आहे? राहुल राठोड विनंती. थर्सडे कसं काय आलंय तुमचं? थर्सडे गुरुवार. ओके, प्रतीकने वरती मंगळवार आन्सर दिलेलं, आता गुरुवार दिलं, ऐसा की. चला सोडूयात आपण. चला सोडूयात आपण. बुधवार येतोय का? ओके, ठीक आहे. चला आपण सोडूयात, आता बघूयात आपण. बुधवार येतोय. ओके ओके, ठीक आहे. चला, बुधवारवाल्यांनी घाबरून कमेंटच केली नाही वाटतं, आहे की नाही? चला सोडूयात आपण. मंगळवारवाले खूप जास्त आहेत. चला बघूया. बघा. ओके ओके, ठीक आहे. चला आपण सोडूयात, आता बघूयात. बघा, पहिला स्टेप काय आहे? पहिली स्टेप असते आपली लास्ट टू डिजिट्स. सो लास्ट टू डिजिट्स 20 आहे. ओके, 20. नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये काय करतो, ह्या 20 ला आपण डिवाइड बाय 4 करतो. सो आता 20 ला जर बघा, 20 ला डिवाइड बाय 4 केले तर 4 पंचे 20, 4 5 20 आणि रिमाइंडर 0 येतोय ना. हा रिमाइंडर बाकी शून्य आहे. जेव्हा बाकी शून्य येते म्हणजे ह्या 2020 ला 4 ने कंप्लीट भाग जातोय. याचा अर्थ काय असतो? तर याचा अर्थ हे जे 2020 आहे हे 2001 लीप वर्ष आहे. हे कोणतं इयर आहे? हे एक लीप इयर आहे. ओके, सो लीप इयर असताना आपल्याला मंथ चेक करणं गरजेचं असतं. का तर मंथ इथे फेब्रुवारी आहे. तर तुम्हाला कोड काय सांगितलेले आहेत मी? जॅन, फेब आणि मार्च काढतो. 144. हे कोणासाठी आहे? तर हे नॉर्मल इयर साठी आहे. आणि हे जर लीप इयर झाले तर लीप इयर साठी कोड काय होतो? तर जॅनचा कोड होतो -1 इथे होतो आणि 0 होतो. 1 - 1 0. आणि 4 मध्ये पण -1 होतो. 4 - 1 3. आणि हा 4 ऍज इट इज. आणि बाकी इकडचे कोड कुठे चेंज होत नाही. दोनच कोड चेंज होतात नॉर्मल इयर मध्ये आणि लीप इयर मध्ये. ते म्हणजे जानेवारीचा 0 आणि फेब्रुवारीचा 3. क्लिअर आहे? आता इथे आपला फेब्रुवारी आहे, त्यामुळे आपल्याला इथे कोड चेक करणं गरजेचं आहे लीप इयर साठी सुद्धा, का तर इथे लीप वर्ष आहे. ओके, तो सेकंडला इथे काय येणार? 4 ने भाग दिल्यानंतर भागाकार येतोय 5. थर्ड स्टेप मध्ये काय घेतो आपण? थर्ड स्टेप मध्ये आपण डेट लिहितो. तर डेट किती आहे बघा, इथे डेट आहे 4. डेट घेतली आपण 4. फोर्थ स्टेप मध्ये आपण काय घेतो? मंथ कोड. आता लक्षात ठेवा, चुकून सुद्धा फेब्रुवारीचा मंथ कोड 4 घेऊ नका. ओके, का तर हे लीप इयर आहे. सो लीप इयरचा कोड घ्या. लीप इयरचा फेब्रुवारीचा कोड काय आहे? 3 आहे हा. ओके, सो इथे आपण काय घेणार? आता इथे आपण घेणार 03. आणि फिफ्थ ला आपण इयर कोड घेतो आणि 2000 इयर आहे, त्यामुळे इथे आपला इयर कोड येणार 06. सर्वांची बेरीज करा बघा, बेरीज किती येते? 20 आणि 5 38 येत आहे का? ओके, 20 आणि 5 25 आणि 4 29 आणि 3 32 आणि 6 38. ओके, सो 38 बेरीज झाल्यानंतर 7 ने डिवाइड करूयात. सो 7 5 35. ओके, तो 38 - 35 किती उरले? 3. आणि हा 3 म्हणजे काय असतो? तर हा 3 म्हणजे असतो डे कोड. तर 3 डे कोड कसला आहे आपला? 1 2 3, संडे, मंडे आणि ट्यूजडे. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर होणार आहे मंगळवार. ओके, ज्यांचा आन्सर बुधवार आलेला आहे त्यांनी नॉर्मल इयरचा कोड घेतलेला आहे तिथे.
ओके, तर या क्वेश्चनचा आन्सर काय होणार? मंगळवार. या क्वेश्चनचा आन्सर काय होणार? मंगळवार. ओके, स्क्रीन शेअरिंग ऑफ झाली आहे काय? कोणीतरी स्क्रीन शेअरिंग ऑन केलेली. स्क्रीन दिसत नाही गेलं ना? हो हो, समजलं ते. नाही, अर्ध्यांना नाही दिसत, इथे पॉज होते ना स्क्रीन, त्यामुळे नाही दिसणार ना. तेच असू द्या, असू द्या, डोंट वरी, मी परत करेन. तिथे काय आहे, म्हणजे लहान मुलं पण बरी असतात माहित आहे का? दिसतंय का स्क्रीन? बघा एकदा आता. या क्वेश्चन मध्ये कोणाला काय डाऊट आहेत का? आतापर्यंतच्या क्वेश्चन मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो नो नो. ओके, ठीक आहे, चला मग आपण नेक्स्ट बघूयात आपण. नाहीतर ओके, ठीक आहे. ओके, कोणाला डाऊट्स असतील तर विचारा, तुम्ही कमेंट करू शकतात किंवा तुम्ही माईक ऑन करून पण विचारू शकतात. ठीक आहे, चला मग आपण नेक्स्ट टाईप घेऊयात. नेक्स्ट टाईप बघा, इम्पॉर्टंट टाईप आहे ही. आता नेक्स्ट टाईप कशी असते? दिलेला वार संदर्भात घेऊन नवीन वार काढ. तो म्हणजे आपल्याला एक संदर्भ वार दिलेला असतो. म्हणजे समजा आपल्याला इथे एक वार दिलेला असतो आणि तो वार काय असतो? आपल्याला वार दिलेला असतो. म्हणजे सपोज इकडे एक डेट दिलेली असते. डेट समजा तुम्हाला दिलेली आहे 6 एप्रिल. ओके, तुम्हाला डेट दिलेली आहे 6 एप्रिल 2020 इज इक्वल्स टू सोमवार. ओके, आता हे आपण शुअर नसतो की हे 6 एप्रिल 2020 ला सोमवार होता की मंगळवार होता रिअल मध्ये. परंतु क्वेश्चन मध्ये त्यांनी दिला ना सोमवार आहे, तो आपल्याला तो सोमवारच अज्युम करायचा, चालायचा. तर 6 एप्रिल 2020 रोजी सोमवार आहे, तर मग 6 एप्रिल 2027 ला कोणता वार आहे? अशा प्रकारे क्वेश्चन. ठीक आहे, आता तुम्ही बोलतील की आम्हाला जर सर नुसता इतकाही क्वेश्चन आला असता की ह्याचा डे काढा, तर तुम्ही आरामात काढू शकले असते आपले कोड यूज करून. परंतु तेव्हा इतकं डोकं चालवायचं नाही इथे. ठीक आहे, इथे आपल्याला हा जो रेफरन्स डे आलेला आहे, हा रेफरन्स डे करेक्ट पण असेल किंवा रॉंग पण असेल, त्यामुळे तुम्ही इथे डायरेक्टली वार काढत जाऊ नका. इथे आपल्याला आता वेगळ्या प्रकारे अप्रोच असला पाहिजे. क्लिअर आहे? संदर्भ समजलेला आहे काय? कशा प्रकारे क्वेश्चन येत आहेत? चला, मी तुम्हाला एक क्वेश्चन शिकवतो. क्वेश्चन आपण बघूयात. ठीक आहे, तुम्हाला इथे 2020च्या ऐवजी एक डेट देतो तुम्हाला. 4 फेब्रुवारी 2017 ला सोमवार आहे. तर 4 फेब्रुवारी 2027 ला कोणता वार असेल? ठीक आहे, हा क्वेश्चन आहे आपला. तर बघा, असे क्वेश्चन कशा प्रकारे डील करायचे, असे क्वेश्चन कशा प्रकारे सोडवायचे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही चेक करा, इथे डेट बघा. इथे किती आहे? 4 फेब्रुवारी डेट आहे आणि आपल्याला विचारलेली पण आहे 4 फेब्रुवारीची डेट. ओके, याचा अर्थ डेट आणि मंथ जो आहे हा सेम आहे. डेट आणि मंथ जो आहे हा सेम आहे. आपल्याला फक्त इयर वरून जम्प करायचं. इयर वरूनच आपल्याला जम्प करायचं. क्लिअर? सो असे प्रश्न काढताना तुम्ही फक्त एक करा. पहिल्यांदा लक्षात ठेवा, पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करायचं, तर पहिल्या स्टेपमध्ये करायचं आपण वर्षातील फरक. सो इयर डिफरन्स बघायचं. इयर डिफरन्स बघितला आपण. सो इयर डिफरन्स किती येतोय? 2027 मधून 2017 गेले. 2027 मायनस 2017 केले तर किती येतोय इयर डिफरन्स? इयर डिफरन्स येतोय आपला 10. ओके,
आणि सेकंड स्टेप मध्ये तुम्ही काय करायचं, सेकंड स्टेप मध्ये तुम्ही करायचं नंबर ऑफ लीप इयर्स इन बिटवीन, नंबर ऑफ लीप इयर्स इन बिटवीन. ओके, नंबर ऑफ लीप इयर्स इन बिटवीन म्हणजे काय, तर हा जो तुम्हाला इंटरवल दिलेला आहे, टाइम स्पॅन दिलेला आहे, इंटरवल कुठून दिलेला आहे, 2017 पासून 2027 पर्यंत. हे जे 2017 पासून 2027 पर्यंत जे तुम्हाला कालावधी दिलेला आहे, वेळ दिलेला आहे, त्यामध्ये किती लीप वर्ष आलेले आहेत हे तुम्हाला एकदा चेक करायचे. ओके, इथे तुम्ही डिवाइड बाय 4 नका करत. ओके, इथे तुम्ही चेक करा की 2017 ते 2027 मध्ये किती लीप इयर आहे. तो 2017 ते 27 मध्ये पहिलं लीप इयर कोणतं आलेलं आहे, तर 2020 हे एक लीप इयर आहे. बरोबर, 2020 एक लीप वर्ष. 2020 नंतर कोणतं लीप इयर येईल, 2024. आणि 2024 नंतर कोणतं लीप इयर येईल, 2028. लीप इयर हे नेहमी 4-4 वर्षांनी येत. ओके, लक्षात घ्या. आता 2020 नंतर 24 आणि 24 नंतर 28, परंतु हे लीप इयर आहे, नो डाऊट. परंतु इकडे आपला इंटरवल, इथे आपला इंटरवल बघा, आपला इंटरवल 2017 पासून ते 2027 पर्यंत जात आहे. तो 2017 ते 2027 इंटरवल आहे. ह्या इंटरवल मध्ये 2028 आलेला आहे का, तर ह्या 2028 इथे इन्क्लूड नाहीये. तो हे 2028 आपण काउंट नाही करू शकत, का तर आपल्या इंटरवल मध्ये नाहीये. क्लिअर आहे. सो आपला आन्सर काय येणार, इथे नंबर ऑफ लीप इयर्स इन बिटवीन किती झाले, तर 2च झालेले. ओके, हे पहिलं लीप इयर आलं आणि हे दुसरं लीप इयर आलं. तो आपला फरक किती आलेला आहे, 10, आणि लीप इयर किती आले, 2. सो तुम्ही आता टोटल किती झाले, 10 आणि 2 12. टोटल किती झाले आपल्याकडे, टोटल किती झालेले आहेत, टोटल झालेले आहेत 12. सो जस्ट या 12ला डिवाइड बाय 7 करा. 7 पुन्हा डे काढण्यासारखा. सो 7 एके 7 आणि 7 दोन्ही 14 ना. सो 7 एके 7. ओके, 7 एके 7. सो 12 मधून 7 गेले, किती उरले, 5. सो ही आलेली आहे आपली बाकी, ही आलेली आहे रिमेंडर. आता प्लीज आणि कृपा करून सर्वांना एकदम रिक्वेस्टने आणि प्रेमाने सांगणं आहे, स्ट्रिक्टली तर मी कधी सांगणार पण नाही, ही जी बाकी आहे 5, तर ह्या 5चा तुम्ही प्लीज डे कोड काढू नका. की 5चा दिवस कोड असतो गुरुवार, तो आपला आन्सर झालं गुरुवार. ठीक आहे, तर हे प्लीज करू नका तुम्ही. ओके, हे 5 आता काय करायचे आपल्याला, हे 5 आपल्याला ह्या सोमवार मध्ये काढायचे आहे. तर आपलं उत्तर काय होणार, तर आपला आन्सर होणार की आपल्याला रेफरन्स डे कोणता दिलेला, रेफरन्स डे आपल्याला सोमवार दिलेला, त्यामध्ये हे 5 ऍड केले. सोमवार मध्ये हे 5 ऍड करायचे. मग सोमवार मध्ये 5 ऍड केल्यानंतर काय येईल, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर सोमवार मध्ये 5 दिवस ऍड केले तर आपला आन्सर काय होईल, शनिवार म्हणजेच सॅटर्डे, हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर होणार. क्लिअर आहे का. हे जे सोमवार आहे, ह्या सोमवार मध्ये आपण 5 ऍड करायचे. इथून प्लीज हे मिस्टेक नका करू, हे 5 म्हणजे डायरेक्टली गुरुवार जे तुम्ही मगाशी शिकलेले आहेत असं नका करू. क्लिअर आहे, हे आन्सर रॉंग होणार. क्लिअर आहे का सर्वांना, कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर विचारू शकतात तुम्ही. ठीक आहे, शनिवार शनिवार, सॅटर्डे सॅटर्डे, मंगळवार कसं काय आलेलं मगाशी, काही घाईत आलेलं. ठीक आहे, चला. काही डाऊट्स असतील तर विचारा, नाहीतर मग नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा तुम्हाला दिलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, 4 जानेवारी 2019 ला, वेट एक मिनिट होल्ड करा. हॅलो, आवाज येतोय का, एकदा कन्फर्मेशन तर एकानेच फक्त.
ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय दिलेला मी, सपोज तुम्हाला दिलेला आहे 4 जानेवारी 2019ला शनिवार आहे, सॅटरडे. तर 4 जानेवारी 2033ला कोणता वार आहे? ट्राय करा सर्वांनी. ओके, 4 जानेवारी 2019 सॅटरडे आहे. तर 4 जानेवारी 2033ला कोणता वार असेल? ट्राय करा. चला मग आपण सोडूया. ओके, बुधवार आलेला आहे आन्सर. बघूयात ते बरोबर आहे की असेच चुटके आलेले आहेत. ओके, सो पहिल्यांदा काय करणार आपण, फर्स्ट स्टेपला इयर डिफरन्स. फर्स्ट स्टेपला काय करायचं आपण, इयर डिफरन्स. जे वर्ष आहेत त्या वर्षांमधला गॅप घ्यायचा आहे आपल्याला. सो इयर डिफरन्स 2019 आणि 2033 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 20 आणि ते 13 ना, किती 14चा डिफरन्स आहे का? ओके, 14. सेकंड इयरला आपण काय घ्यायचे, नंबर ऑफ लीप इयर्स इन बिटवीन. ओके, नंबर ऑफ लीप इयर्स इन बिटवीन. तो लीप इयर्स कोणते कोणते आहेत? इथे एक 2020 लीप वर्ष आलेला आहे. गेले कोणी शेअर केले का स्क्रीन? राहुल राठोड, लास्ट वॉर्निंग आहे. मुद्दाम करतोय की चुकून होत आहे ते सांग जरा. जाऊ द्या, चला असू द्या. मुद्दाम नसेल करत तो, ओळखतो मी राहुलला. ओके, दिसतंय का स्क्रीन? लीप वर्ष आपण काढवत होतो. तो 2020
एक लीप वर्ष आहे. 2020 नंतर 2024, 2024 नंतर 2028, 2028 नंतर 2032. 2032 नंतर 2036 येईल, बट ते 2036 काही कामाचे नाही आहेत, कारण ते आपल्या इंटरव्हल मध्ये येत नाही. सो टोटल लीप इयर किती झाले, तर टोटल लीप इयर झाले आपल्याकडे 4. टोटल लीप इयर्स किती झालेले आहेत, टोटल लीप इयर झालेले आहेत 4. ओके. सो आता आपण फर्स्ट स्टेपला काय करणार, टोटल बघा टोटल किती होते. तो हे 14 आणि 4 किती झाले, 18. सो 18 डिवाइड बाय 7, सो 7 टू जा 14, बाकी किती उरली 4. आता हे 4 म्हणजे संडे मंडे ट्यूसडे वेनसडे नका करू. ओके, वेनसडे आन्सर रॉंग होणार. हे 4 ला काय करा तुम्ही, ह्या शनिवार मध्ये हे 4 ऍड करा. तो शनिवार मध्ये 4 मिळवले तर काय येणार, शनिवार मध्ये रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, आन्सर बुधवार येणार. ठीक आहे, परंतु शनिवार मध्ये मिळवल्यामुळे आलेले आहेत. ओके, आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय होणार, बुधवार. ओके, बुधवार तुमच्यापैकी ऑलमोस्ट खूप जणांचं आलेलं. ओके, वेन्सडे, छान छान. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता जाऊयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. सहा मे 2020 ला सोमवार आहे. तर 6 डिसेंबर 2020 ला कोणता वार असेल. ठीक आहे. आता लक्ष द्या, ह्या क्वेश्चन मध्ये डेट सेम आहे, बट आपले मंथ वेगवेगळे आहे. ओके, महिना वेगवेगळा आहे. तो महिना वेगवेगळा असल्यानंतर आणि वर्ष पण सेम आहे. इथे 2020 आहे, इथे पण 2020 आहे. तो आपल्याला जस्ट आता मंथ ट्रॅव्हलिंग करायचं. आपल्याला काय करायचं, आता आपल्याला मंथ ट्रॅव्हल करायचं, बरोबर, मंथ ट्रॅव्हल करायचं. तर मे पासून ते डिसेंबर पर्यंत जायचंय. कुठून कुठे जायचंय, मे पासून डिसेंबर पर्यंत, म्हणजे मे, जून, नंतर कोण जाणार जुलै, नंतर ऑगस्ट, नंतर सप्टेंबर, नंतर ऑक्टोबर, नंतर नोव्हेंबर आणि नंतर डिसेंबर. खूप लांब जायचं, बरोबर. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता बघा इथे हे मेचे आणि डिसेंबरचे डे फक्त बाजूला राहू द्या सध्या. जून मध्ये किती दिवस असतात, जून मध्ये दिवस असतात 30, जुलै मध्ये दिवस असतात 31, ऑगस्ट मध्ये दिवस असतात 31, सप्टेंबर मध्ये दिवस असतात 30, ऑक्टोबर मध्ये दिवस असतात 31 आणि नोव्हेंबर मध्ये दिवस असतात. हे सर्वांना माहिती आहेत ना, जानेवारी मध्ये किती दिवस, फेब्रुवारी मध्ये किती दिवस. ठीक आहे. आता बघा इथे मे आहे, हा मे आहे. मे मध्ये तर त्याचे 31 डेज असतात. किती, 31 मे दिवस असतात. परंतु आपण 6 मे पर्यंत ऑलरेडी पोहोचलेलो आहोत. आपल्याला पहिले 6 दिवस काय कामाचे नाहीयेत, त्यामुळे हे 6 दिवस मायनस करा. तो 31 मधून 6 गेले तर किती उरले, 25 उरले फक्त ना. तो हे जे मेच्या खाली फक्त 25 दिवस. ठीक आहे. 31 मधून 6 मायनस केले आपण. -6 का केले समजलंय का, तर हे 6 मे ऑलरेडी आपण ट्रॅव्हल केलेलं आहे. ते 6 आपल्याला जायची गरज नाही. इथे जर 10 मे दिला असता बाय चान्स, तर आपण 31 मधून 10 मायनस करून 31 मधून 10 गेले 21 आपण इथे लिहिले. क्लिअर आहे. ओके. आता शेवटला जो डिसेंबर आहे, इथे इथून मे पासून आपण जर्नी काय करतोय, इथून जर्नी आपण स्टार्ट करतोय आणि डिसेंबरला आपण काय करतोय, डिसेंबरला आपण आपली प्रवास संपवतोय. तो एंडला आपल्याला संपूर्ण डिसेंबर जायचं आहे का, डिसेंबर मध्ये 31 दिवस असतात, परंतु संपूर्ण डिसेंबर नाही जायचा. आपल्याला फक्त 6 डिसेंबर पर्यंत जायचं आहे. तो 6 डिसेंबर पर्यंत जायचं आहे, म्हणजे 6 दिवस फक्त तुम्हाला जायचं आहे. म्हणून डिसेंबरच्या तिथे आपण 6 लिहायचे. क्लिअर आहे का. स्पेशली हे मेचे 25 कुठून आले समजलं. मे मध्ये 31 दिवस असतात, परंतु सुरुवातीचे 6 आपण गेलो नव्हतो, त्यामुळे 31 - 6 25. तर इथे आपण 25 लिहिले आणि डिसेंबर मध्ये 6 फक्त लिहिले, का तर आपल्याला 6 डिसेंबर पर्यंत जायचं. काही प्रॉब्लेम आहे का कोणाला इथपर्यंत. ओके, नसेल समजलं तर विचारा. ओके. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय तुम्ही, आता इथे सर्व ऑड डेज काढून घ्यायचे. ऑड डेज कसे काढतात, तर ऑड डेज काढण्यासाठी आपण सर्वांना 7 ने भाग देऊया. 7 ने का भाग दिला सांगा जरा. कारण 7 ने यासाठी भाग दिला,
कारण एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. सो 7 ने, आणि इथे आपल्याला फक्त बाकी लिहायचे आहे. आता रिमाइंडर फक्त लिहायचं आहे, बाकी फक्त लिहायचं आहे. आपल्याला फक्त काय लिहायचंय, बाकी लिहायचंय. तो 7 ने 25ला भाग दिला तर काय येतं, 7 2 14, 7 3 21. तर बाकी किती उरेल, 25 मधून 21 गेले, 4 उरले. प्लस 30ला भाग दिला, 7 4 28, 30 मधून 28 गेले, 2 उरले. ओके, 7 4 28, 31 मधून 28 गेले, 3 उरले. 7 4 28, 31 मधून 28 गेले, 3 उरले. 7 4 28, 30 मधून 28 गेले, 2 उरले. 7 4 28, 31 मधून 28 गेले, 3 उरले. 7 4 28, 30 मधून 28 गेले, 2 उरले. प्लस 7 0 0, आणि बाकी किती उरली, 6 उरली. तो टोटल बाकीची बेरीज करा बघा. टोटल बाकी किती येते, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 3 17, 17 आणि 2 19, 19 आणि 6 25, 25. बाकी चुकत, बेरीज चुकली नाही की तुम्ही सांगत चला. ओके, मला माझ्यावरती भरोसा नाहीये अजिबात. 4 10, 10 आणि 8 18, 2 20 आणि 23 25. अच्छा, 25 येत आहे, बरोबर आहे इथे. तो 25ला पुन्हा 7 ने भाग द्या, कारण 7 3 21. तो बाकी किती उरते, ग्रँड बाकी किती येते, 7 3 21. 25 मधून 21 गेले, बाकी उरली 4. तर टोटल बाकी किती उरलेले आहे, 4. आणि सेम वे त्या सोमवार मध्ये हे 4 ऍड करा. तर सोमवार मध्ये 4 ऍड केल्यानंतर काय येईल, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. तर आपला आन्सर काय होणार, शुक्रवार. ठीक आहे, सोमवार मध्ये 4 मिळाले, काय आन्सर होणार, शुक्रवार. शनिवार कसं काय, ओके, सॉरी, ओके, शुक्रवार. ओके, 4 आन्सर आलेले आहेत. क्लिअर आहे का, ठीक आहे, व्यवस्थित. अजून एक सेम तुम्हाला क्वेश्चन देतो, मग आपण मिक्स वाले पण घेऊया. जर समजा तुम्हाला 12, एक मिनिट, जर तुम्हाला 12 जून 2009 ला बुधवार दिलेला आहे, तर 18 नोव्हेंबर 2009 ला कोणता वार असेल, सोडवा बरं, ट्राय करा. ओके, ज्यांना समजलं नाही त्यांना मी पुन्हा एकदा समजवेल. मंडे, शैलेश. बाकीचे आन्सर देत चला, सबुरी. आता तर परीक्षा पण पुढे गेले, आन्सर देत चला. एक पण आन्सर अजूनपर्यंत दिलं नाही. शिल्पा, श्वेता, सुमित पाटील, आन्सर आलेलं मगाशी, बरोबर. विनंती राठोड, विशाल, आन्सर देत चला. तुम्ही समजत नसेल तर विचारा. प्रेरणा म्हात्रे, आन्सर देत चला मला. पिंकी गुप्ता, आन्सर देतो. निकिता वाडकर, आन्सर नाही आले. ओके, कधी उत्तर पण आन्सर देत नाही, टॉपला आहे. चला लवकर. मंडे मंडे मंडे, ओके. 1 2 3 4 5 आन्सर आलेले आहेत ना, 10. चला, लास्टचे 30 सेकंड आहेत फक्त. 30 सेकंड मध्ये आन्सर द्या. मंडे, ओके. सर्वांचा आन्सर सोमवार येत आहे, मंडे. ओके,
मंडे. श्वेता मंडे. चला करूयात आपण. काय दिलेलं आहे बघा. 12 जून 2009 ला बुधवार आपल्याला आणि 12 9 इथे इयर सेमच आहे, फक्त आपल्याला महिने वेगवेगळे आहेत. तारीखचा काय फरक नाही पडत बघा. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला काय ट्रॅव्हल करायचं आहे, आपल्याला मंथ ट्रॅव्हल करायचे जून पासून नोव्हेंबर पर्यंत. तो जून नंतर जुलै नंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर एवढं आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे. बरोबर. सो जून चला सुरुवातीचे जूनला काही नाही. जून मध्ये तसे नॉर्मली किती दिवस असतात, 30 दिवस असतात. परंतु हे 12 आपण मायनस करणार का, तर 12 जून आपल्या काही कामाचे आहेत काही नाहीये. तर 30 मधून 12 गेले किती उरले, 18 उरले. तर जूनच्या खाली लिहिले 18 प्लस जुलैमध्ये असतात 31, ऑगस्टमध्ये असतात 31, सप्टेंबरमध्ये असतात 30, ऑक्टोबरमध्ये असतात 31 आणि नोव्हेंबरमध्ये असतात 30. परंतु ते 30 पण काय कामाचे नाहीत. हे 18 नोव्हेंबर जसेच्या तसे लिहायचे. इथे नोव्हेंबरच्या खाली आपण लिहिले 18. क्लिअर आहे का. आता सर्वांना डिवाइड बाय 7 करा. सर्वांना डिवाइड बाय 7 करा, का तर आपल्याला ऑल डेज काढायचे असतात ना, बाकी काढायचे असतात. तो 7 ने 18ला भाग दिला तर किती येईल, 2. 31 7 चोक 28 मग 3 उरले. इथे पण 7 चोक 28 3 उरले. इथे 2 उरले. इथे 3 उरतील. इथे 7 2 14 आणि 18 14 गेले 4. ओके. तो हे 4 आणि हे 3 7 कॅन्सल होतील. तो 3 आणि 2 5 आणि 3 7 कॅन्सल होतील. सो बाकी किती उरेल, तर बाकी पुन्हा आपल्याकडे 3 उरेल. ओके. सो बाकी उरेल 3. आणि बुधवार मध्ये जर आपण 3 मिळवले तर गुरुवार शुक्रवार शनिवार असं चुकतंय का काय माझं, कारण 3 7 अच्छा आणि 2 9 आणि 3 12 आणि 3 15 2 17. तर बुधवार मध्ये 3 मिळाले, गुरुवार शुक्रवार शनिवार आन्सर येत आहे. तुमच्या सर्वांचं काय आलं, मंडे आलं ना. अच्छा मग माझी काय मिस्टेक आहे का, बघू बरं जरा. मंडे सर्वांचं आन्सर आलं. ओके. जूनचे 8. अरे हा इथे मी 2 दिवस ना, हे चुकीच झालं. ओके ओके वेल डन वेल डन. तुम्ही सांगितलं मिस्टेक बरोबर. असंच सांगत चला थोडं. ओके असंच सांगत चला. इथे 4 पाहिजे बघा, 7 2 14 ना, इथे 4 पाहिजे. हे 4 आणि हे 3 7 कॅन्सल झाले. हे 4 आणि 3 7 कॅन्सल झाले. 3 आणि 2 5. तर आपली बाकी इथे 5 उरणार. ओके. तर बाकी आपली 5 उरणार. सो 5 उरणार आणि मग बुधवार मध्ये 5 ऍड केले आपण. तर बुधवार मध्ये 5 ऍड केले, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार. तर आपल्या सर्वांचा आन्सर होणार सोमवार. ओके. ठीक आहे. आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय ना, मंडे सोमवार आन्सर. ओके. मंडे वेल डन वेल डन एकदम मस्त. खूप सर्वांनी चांगल्या प्रकारे सोडवलेलं आहे. ऑलमोस्ट सर्वांचं आन्सर करेक्ट आलंय मला सोडून. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. ठीक आहे चला. आता थोडासा कंबाईन वाला क्वेश्चन होतो, जास्त काही घाबरण्याची टेन्शन नाही. जर समजा तुम्हाला एखाद्या मी डेट अशी दिलेली आहे 6 सप्टेंबर 2019 ला काय घेऊ, रविवार घेतो चला. रविवार आहे. तर 6 फेब 2020 ला कोणता वार आहे. कसा करणार, लावा आता. चला ट्राय करा. चला फॉर द फर्स्ट आन्सर अजूनपर्यंत आलेले नाही आन्सर कोणाचे.
सोडूया का? काय करताय? एक मिनिट देऊ तुम्हाला. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, नाही जास्त नाही द्यायची गरज. नेक्स्ट मंथ इयरची जानेवारी, नेक्स्ट इयरचा फेब्रुवारी, एवढे ट्रॅव्हल करायचं. ओके, आता सर्वांची सॅटर्डेची लाईन लागली. ओके. पराग, शैलेश, श्वेता, सुमित, सबुरी, हे 18, राजेश, विशाल, सुरेश. वेल डन, सर्वांचे आन्सर. शनी, शनी पण आला अशा नसतो. शनी आपण उद्या बघू. शनी दुसरा. शनी या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत, लक्षात ठेवा. ओके. शनी जो ग्रह आहे या शनीला सर्वात जास्त उपग्रह आहेत. पुस्तकांमध्ये तुम्हाला गुरु भेटेल. शनीला 82 उपग्रह आहेत. ओके. जुना होता म्हणजे 1 वर्षापूर्वी होता गुरु, त्याला 79 होते. आणि ह्या शनीला ना 62 होते, 62 होते. परंतु बोलतात ना लॉटरी लागली शनीची, आणि शनीला एक साथ नवीन 20 उपग्रह त्यांचे डिस्कवर झाले. ओके. नवीन 20 उपग्रह डिस्कवर झाले म्हणजे सायंटिस्टला शोध हे लागले, मिळाले की अरे हे 20 पण आहेत का, म्हणजे 62 आणि 20 असे मिळून 82 झाले. सो शनी या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत. तर आपण सोडूयात आपण हा क्वेश्चन. बघा, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. सप्टेंबर. ओके. आता 6 सप्टेंबर काय कामाचे नाही, तसे सप्टेंबर मध्ये 30 दिवस असतात, परंतु हे 6 काय कामाचे नाही आहेत. तर 30 मधून 6 गेले 24. ऑक्टोबर मध्ये असतात 31, नोव्हेंबर मध्ये असतात 30, डिसेंबर मध्ये असतात 31, 31 डिसेंबर पण असतो, जानेवारी मध्ये परत असतात 31, आणि फेब मध्ये असतात किती, फेब मध्ये असतात 28. आता हा बघा 2020 चा फेब आहे, त्यामध्ये 29 दिवस असतील, परंतु आपल्याला ते काही कामाचेच नाही. आपल्याला हे 6 फेब फक्त कामाचे असतात. हे 6 सर्वांना डिवाइड बाय 7 करा. चला, सर्वांना डिवाइड बाय 7 करा आणि बाकी लिहून घ्या लवकर. तो इकडे 7 एके 7, 7 त्रिक 21, आणि 24 मधून 21 गेले, 3 उरले. इथे पण 3 उरतील, इथे 2 उरतील, इथे 3 उरतील, इथे 3 उरतील, आणि इथे 6 उरतील. ठीक आहे. ओके. तो 3 आणि 3 6, 9 आणि 12, 3 चौक 12 आणि 2 14, हे 14 कॅन्सल होतील जसे तसे. 3 आणि 3 6, 3 चौक 12 आणि 2 14. सो आपली बाकी किती उरेल, बाकी उरेल आपली 6. तर बाकी किती उरली, 6. तर बाकी 6 आली, मग ह्या रविवारमध्ये 6 मिळवले. तर रविवारमध्ये 6 मिळवले तर आपला आन्सर होणार शनिवार. ओके. वेल डन, सर्वांचा आन्सर शनिवार तुमचा आलेला. व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्यावेळेला माझं सुद्धा आन्सर शनिवार बरोबर आलेला आहे. चला, तर सप्टेंबरचे 6 होतील. सप्टेंबरचे 6 होतील, नाही सप्टेंबरचे, हे बघ शैलेश, सप्टेंबर हा स्टार्टिंग पॉइंट आहे ना. सप्टेंबर स्टार्टिंग आहे, इथून आपण स्टार्ट करत आहोत ना. तर स्टार्ट करताना हे 6 दिवस, समजा आता सप्टेंबर दिवस आहे. ओके. एक मिनिट. इथे इथे एक सप्टेंबर महिना आहे असा. सप्टेंबर महिन्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, असं करत 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 टोटल किती दिवस आहेत, टोटल 30 दिवस आहेत. परंतु आपण आपल्याला हे 30 दिवस ट्रॅव्हल करायचे आहे. ओके, समजलं का? ठीक आहे, चला असं जरा ठीक आहे, चालेल. आता हे त्यातले हे सुरुवातीचे 6 दिवस आपण काउंट नाही करत ना, कारण हे तिथून आपल्याला स्टार्ट करायचं. नेक्स्ट घेऊयात. चला नेक्स्ट घेऊयात. 4 जानेवारी 2020 ला मंडे आहे. तर 29 मे 2020 ला काय असेल. चला लवकर, आता मी 30 सेकंड पेक्षा जास्त वेळ नाही देणार तुम्हाला, लवकर.
आवाज येतोय का? ओके, प्रदीप एक सर बोलतोय. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय का? ओके, ठीक आहे, चालेल. चला, सर्वांचा संडे आन्सर आला आहे गेस. बरोबर ना? ओके, ठीक आहे, चालेल. चला, लाईट गेली आमची, त्यामुळे माझं वायफाय पण बंद झालंय. हो, आपण लेक्चर पण आता बंद करावं लागेल. ओके. ओके, ठीक आहे. आपण त्याचे 1.5 तास घेतलेले आहेत आणि नेक्स्ट लेक्चर उद्या पण होईल लेक्चर आपलं. हा टायमिंग जरा सुटेबल आहे ना सर्वांना? 1 ते 3 किंवा 1 ते 2:30 पावणे 3चा. ओके, ठीक आहे. हा, ठीक आहे. हा, ठीक आहे, चालेल. ज्यांना काही चेंज ज्यांना काही चेंजेस वगैरे पाहिजे त्यांनी मला मेसेज करत चला. ठीक आहे. बाकी मग आपण उद्या घेऊयात. उद्या आपलं जीकेचं लेक्चर असेल. ठीक आहे. भेटूयात मग उद्या. काय डाऊट्स असतील तर मला मेसेज करू शकतात आणि युट्यूबवरती लवकरात लवकर 1,000 करा, आपण त्याच्यावरती लाईव्ह जाऊया. ओके, चलो, जय हिंद.